कांद्याचे वाढलेले भाव सध्या चर्चेचा विषय आहे, परंतु पुढच्या महिन्यात जो कांदा मार्केटमध्ये येईल त्याचे भाव काय असतील? आपण सगळेच हवेत काही आकडा सांगू शकतो, परंतु काही टेक्निक्स आणि गणिताचा वापर करून हा भाव किती असू शकतो याचा अंदाज आपण सहज बांधू शकतो. पण कसं, तेच तर आपण आज पाहणार आहोत. नमस्कार, मी स्नेहल कुमार कदम. कृषी व्यापार आणि राजकारण चॅनलमध्ये आपले स्वागत. कृषी व्यापार आणि राजकारण चॅनलवर आपण अनेक विषयांवर विविध व्हिडिओ बनवत आहोत. आज या तिसऱ्या व्हिडिओत आपण शेतकरी त्याच्या शेतमालाच्या किमती कुठे बघू शकतो आणि तो वेगवेगळ्या मार्केट सोबत तुलना कसं करू शकतो, त्याचा शेतमाल फायद्यात कसं विकू शकतो हे पाहणार आहोत. बाकी हा आपला तिसरा व्हिडिओ आहे, परंतु तुम्हालाही माहित आहे की आपण अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण वेगवेगळ्या साइट्सवर वेगवेगळ्या एपीएमसी साठी कृषी मालाचे बाजारभाव तपासण्यासाठी आणि ते दर कसे मोजले जातात याचा अंदाज कसा बांधला जातो याच्याबद्दल बोलणार आहोत. अशा अनेक वेबसाइट्स आहेत जिथे शेतकरी विविध एपीएमसी साठी कृषी मालाचा बाजारभाव तपासू शकतात. त्यातील महत्त्वाच्या वेबसाइट्स कोणत्या त्या पटकन पाहूया. तर नंबर 1 ई-नाम अर्थात नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट. ही संपूर्ण भारतातील इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे जो कृषी मालासाठी एक एकीकृत राष्ट्रीय बाजारपेठ तयार करण्यासाठी विद्यमान एपीएमसी मंडईचे नेटवर्क करते. ई-नाम वेबसाईटवर शेतकरी विविध वस्तूंचे बाजारभाव तपासू शकतात. नंबर 2 ॲग मार्केट नेट. ॲग मार्केट नेट हे भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या विपणन आणि तपासणी संचालनालयाचे पोर्टल आहे. हे भारतातील विविध एपीएमसी साठी कृषी मालासाठी दैनंदिन आणि साप्ताहिक बाजार दरांची माहिती देतं. नंबर 3 इंडियन कमोडिटी एक्सचेंज अर्थात ICEX. हे एक राष्ट्रीय कमोडिटी मार्केट एक्सचेंज आहे जे विविध कृषी वस्तूंवर फ्युचर्स आणि पर्याय करार देतं. शेतकरी ICEX वेबसाईटवर विविध वस्तूंचे रिअल टाइम बाजार दर तपासू शकतात. जर मला पर्सनली विचाराल तर मी तुम्हाला रिकमेंड करेन commodityonline.com. मी पर्सनली सुद्धा हीच वेबसाईट वापरतो. तिच्यावर नक्की कसे भाव पाहायचे ते आता पाहूया. तर या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला 4 पर्याय दिसतील. त्यातील मंडी प्राइसेस या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला हवी ती कमोडिटी अर्थात पीक निवडा. त्यानंतर स्टेट म्हणजेच राज्य आणि त्या राज्यातलं तुम्हाला कोणतं मार्केट निवडायचं ते ठरवा. बस झालं काम. तुम्हाला आठवडी रेट मिळतो, डेली रेट मिळतो, कमाल किमान रेट सोबतच एक सरासरी रेट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो. आता इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झाले असेल तर आता आपण पुढे जाऊयात. कृषी मालाचे बाजारभाव कसे मोजले जातात आता ते बघूया. कृषी मालाचे बाजार दर अनेक घटकांच्या आधारे मोजले जातात. उदाहरणार्थ 1 पुरवठा आणि मागणी अर्थात एखाद्या वस्तूची बाजारातील किंमत त्या वस्तूच्या मागणी आणि पुरवठा यावरून ठरते. एखाद्या वस्तूचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त असेल तर किंमत घसरते. जर एखाद्या वस्तूची मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असेल तर नक्कीच ही किंमत वाढते. आता उदाहरण द्यायचं झालं तर टोमॅटोच्या सततच्या पडत्या भावामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकवण्यापासून स्वतःला एका सीझन पुरतं लांब ठेवलं आणि अचानक मार्केटमध्ये टोमॅटो दिसेनासा झाला. सो ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटो लावला होता त्यांना अचानक फायदा झाला. 10 रुपये किलोचा टमाटा 100 रुपये किलोने विकला गेला. पण त्याच पिरियडमध्ये पुढच्या शेतकऱ्यांनी जो टोमॅटो लावला होता त्यांनी प्री हार्वेस्ट केलं, म्हणजेच वेळेआधी टोमॅटो काढायला सुरुवात केली. काही औषध देऊन झाडांना तयार सुद्धा केलं आणि अचानक कमी झालेला सप्लाय जास्त झाला. रिझल्ट म्हणजे टोमॅटोचा वाढलेला दर हा झटकन कमी आला. आज तो टोमॅटो पुणे मार्केटमध्ये साधारणतः 7 रुपये किलोने विकला जातो. 2 नंबर गुणवत्ता. एखाद्या वस्तूच्या गुणवत्तेचा त्याच्या बाजारभावावरही परिणाम होतो. उच्च दर्जाच्या वस्तूंना साधारणपणे जास्त किंमत मिळते. नंबर 3 हा वाहतूक खर्च. एखाद्या वस्तूचा वाहतूक खर्चाचा त्याच्या बाजारभावावरही परिणाम होतो. दुर्गम भागात उत्पादित केलेल्या किंवा लांब पल्ल्यापर्यंत नेण्यात जाणाऱ्या वस्तूंना साधारणपणे कमी किंमत मिळते. आता किंमत कमी मिळण्याचं मूळ कारण हे त्या पिकाच्या गुणवत्तेमध्ये आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासात पिकाचं नुकसान होण्याची शक्यता सुद्धा जास्त असते. नंबर 4 सरकारी धोरणे. सरकारी धोरणे जसे की आयात किंवा निर्यात शुल्क हे देखील कृषी मालाच्या बाजारभावावर परिणाम करू शकतात. तर याबद्दल कांद्याचा अलीकडचा सीन आपल्या जास्त लक्षात राहणार आहे. ऐनवेळी कांद्याच्या निर्यातीवर बंधने आली आणि त्याचा परिणाम म्हणून मार्केटमध्ये कांद्याचा रेट मध्ये होणारा लक्षणीय फरक आपल्याला जाणीव करून देतो. ही सरकारी बंधनं, नवीन स्कीमा आणि त्यांचे दूरगामी परिणाम आपल्या पिकाच्या किमतीत लक्षणीय फरक पाडतात. कृषी मालाचे बाजारभाव कसे वर्तवले जातात असं काही वर्तवता येतं याच्याबद्दल अनेकांना फारशी माहिती नसते, परंतु हे शक्य आहे. कृषी मालाचा बाजारभावाचा अंदाज घेण्यासाठी हे अनेक पद्धती आहेत. कोणत्या ते पटकन पाहूया. नंबर 1 जे टाइम सिरीज अनालिसिस. आता ही पद्धत भविष्यातील किमतींचा अंदाज घेण्यासाठी ऐतिहासिक डेटा वापरतं. उदाहरणार्थ भविष्यात काय होणार आहे याचा अंदाज आपण मागील डेटावरती ठरवू शकतो. नंबर 2 टेक्निकल अनालिसिस. ही पद्धत बाजारातील नमुने ओळखण्यासाठी चार्ट किंवा आलेख वापरते, ज्याचा उपयोग भविष्यातील किमतीचा अंदाज लावण्यासाठी केला जाऊ शकतो. नंबर 3 फंडामेंटल अनालिसिस. ही पद्धत भविष्यातील किमतीचा अंदाज लावण्यासाठी पुरवठा आणि मागणी, उत्पादन खर्च, सरकारी धोरणं ह्यासारख्या घटकांचा विचार करतं. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की कृषी मालाचे बाजारातील दर हे अस्थिरच असतात आणि त्यात लक्षणीय चढउतार होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या उत्पादन किंवा विपणनाबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बाजारभावावर परिणाम करणाऱ्या
करणाऱ्या सर्व घटकांचा काळजीपूर्वक विचार करणं हे महत्वाचं आहे. बाकी मला शेतकऱ्यांना काही सूचना करायला नक्की आवडेल. नंबर 1, बाजारभावांचे नियमित निरीक्षण करा. नवीनतम ट्रेंडची माहिती राहण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजारभावाचे नियमित निरीक्षण केलेच पाहिजे. नंबर 2, पिकांमध्ये वैविध्य आणा. किमतीतील चढ उतारामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी त्याच्या पिकांमध्ये विविधताही आणलीच पाहिजे. नंबर 3, हेजिंग स्ट्रॅटेजी. शेतकरी किमतीतील चढ उतारांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी हेजिंग धोरण वापरू शकतात. आता हेजिंग म्हणजे नेमकं काय, तर एका ठिकाणी चढ होतो आणि एका ठिकाणी डबरा पडतो. तर इथे जे एक्स्ट्रा झालंय ते तुम्ही इथे टाका आणि ते तुमचं जो काही नुकसान होणार आहे त्या नुकसानाला आळा घाला. नंबर 4, सरकारी धोरणांची माहिती ठेवा. बाजारभावावर परिणाम करू शकणाऱ्या सरकारी धोरणांबद्दल शेतकऱ्यांनी माहिती ठेवावीच. अशा अनेक वेबसाईट आहेत जिथे शेतकरी वेगवेगळ्या एपीएमसी साठी कृषी मालाचे बाजारभाव तपासू शकतात. पुरवठा आणि मागणी, गुणवत्ता, वाहतूक खर्च, सरकारी धोरणं यासह अनेक घटकांच्या आधारे कृषी मालाचे भाव मोजले जातात. कृषी मालाच्या बाजारभावाचा अंदाज येण्यासाठी अनेक पद्धती आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या उत्पादनाबाबत किंवा विपणनाबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बाजारभावांच्या परिणाम करणाऱ्या सर्व घटकांचा काळजीपूर्वक विचार करावा. बाकी व्हिडिओ तुम्हाला सुटसुटीत वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी व्हिडिओ अजून सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगावं असं वाटत असेल तर तसं सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेळी पालन, त्याचे फायदे, उत्पन्नाचे अफाट साधन आणि त्याचबरोबर मिळणारे ढीगभर सरकारी फायदा आणि स्कीम्स यांच्याबद्दल बोलणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.